हॅलो नमस्कार, होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू देत। तर संडे आहे आणि फिरायला चाललेलो आहोत चिंगे तर आम्ही चाललोय फिरायला। दुपारचे वाजलेले 2 आणि जायचं नाही जायचं असं ठरत आता फायनली आम्ही निघालोय बाहेर। आत्ताच घरातून बाहेर निघालोय आणि म्हणजे खरं तर प्लॅन कॅन्सल केला होता। 1:15ला प्लॅन कॅन्सल केला, म्हटलं नाही जायचं, जाऊ दे म्हटलं, कंटाळा आला। आता 1 वाजलं, 1:15 1:30 वाजलाय, म्हटलं आता जाऊ देत। पण आता परत प्लॅन कॅन्सल केलेला प्लॅन परत हे केला आम्ही, म्हणलं जाऊयात म्हणून, कारण आठवड्यातून एकच दिवस मिळतो आणि त्या एका दिवशी पण बरीच सारी काम करायची असतात, सगळं त्यातच तो सगळा दिवस जातो। तर आज म्हटलं जाऊयात म्हणून। दिवाळीत पण कुठेच बाहेर जाता आलं नाही, बाहेर सोडून द्या इथले इथे कुठे फिरायला आलं नाही, जमलं नाही, तर म्हटलं आज थोडंसं आपण जाऊयात। आपण निघालोय चिंगी आपण चिंगुड्या चालवतोय आता बाईक। बाईकवर इतका जास्त वारा लागत होता की माझे केस इतके जास्त विस्कटून गेले, सगळे तोंडावरती इकडे तिकडे असे फिरायला लागले होते, डान्स करायला लागलेले होते। तर आम्ही हायवेला लागलेलो होतो आणि वातावरण पण आता खूप छान झालेलं होतं। ज्या वेळेला आम्ही निघालो त्यावेळेला पावसाचं वातावरण होतं, थोडेसे ढग आले होते, पण आता वातावरण पण छान झालं होतं। आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो पेट्रोल पंपावर। पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। तर आता इथून आम्ही पुढे निघालो आहोत, हे आहे नसरापूर। तर नसरापूरपासून आम्ही पुढे जाणार आहोत, म्हणजे आम्ही निघालो आहोत बनेश्वरला। तर बनेश्वरला जाण्यासाठी या सर्व्हिस रोडचा वापर केला जातो, हायवेपासून जात नाही। तर हा जो सर्व्हिस रोड आहे साईडला, तिथून खाली बनेश्वरला निघतात। तर आता बघा इकडून बनेश्वरला जाण्यासाठीची बोर्ड पण आपल्याला दिसला आहे। तर आता इकडे आम्हाला वळायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही बनेश्वर रोडला लागलेलो आहोत। तर इथे सगळं मस्त असं 4 पदरी रोड केलेले आहेत वेगवेगळे येण्यासाठी जाण्यासाठी। हे नवीनच केलेलं दिसतंय, अगोदर असं काही नव्हतं, हे आता रिसेंटलीच केलं असावं बहुतेक। तर यांना मी म्हणत होते की मे बी आपण ह्या वर्षभरामध्ये इकडे कशासाठी आलो होतो का, तर हे नाही म्हटले, पण असं वाटत होतं की आपण इथे कशासाठी तरी येऊन गेलो असं सगळं दिसत होतं। तर हा पूर्णपणे असा डांबरी रस्ता नाही आहे, म्हणजे रस्ता थोडासा असा खडतर आहे आणि इथूनच तोरणा किल्ल्याला वगैरे जाण्यासाठीचा सुद्धा रस्ता आहे, म्हणजे हाच रस्ता पुढे जातो। तर यांनी मला सांगितलं की वेल्ह्याला जाण्यासाठी सुद्धा हाच रस्ता आहे आणि तुम्ही पाहू शकता हा रस्ता इतका जास्त वडाच्या झाडांनी भरलेला आहे सगळीकडे, म्हणजे दोन्ही बाजूने ना वडाची मोठी मोठी अशी झाडं आहेत आणि त्याच्या पारंब्या इतक्या जास्त खाली आलेल्या दिसत आहेत ना, म्हणजे जसं आपण बनेश्वर रोडला लागतो ना तसे असे मोठे मोठे असे वडाचे झाड आहेत साईडला आणि खूप मोठी मोठी झाडं आहेत, खूप जुनी झाडं आहेत बहुतेक ही। तर आम्ही थोडंसं पुढे पोहोचलो, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही पोहोचलेलो आहोत। तर मंदिराकडे जाण्याचा जो रस्ता आहे त्याच्या आधीचा जो चौक आहे तर तिथला हा परिसर आहे। तर आज रविवार असल्यामुळे इथे बाजारपेठ असते आणि वेल्ह्याची लोक इकडेच येतात असे हे म्हटले, त्याच्यामुळे म्हणजे रविवारचा बाजार, आठवडे बाजार असल्यामुळे खूप गर्दीसुद्धा होती। तर त्या गर्दीतून कसा बसा मार्ग काढत, ट्रॅफिकमधून मार्ग काढत आम्ही इकडे आता लागलेलो आहोत बनेश्वर महादेव मंदिराच्या रस्त्याला, जो रस्ता आता महादेव मंदिराकडे जातो त्या रस्त्याला। तर तो रस्ता अगदी नॉर्मल रस्ता आहे, म्हणजे असा खूप डांबरीकरण वगैरे केलेला नाही आहे आणि असं वाटत होतं की ट्रॅफिक वगैरे असेल, पण तसं पण काही झालं नाही, अगदी शांत असा रस्ता होता। बघा तुम्ही पण पाहू शकता, एकदम शांत असा रस्ता होता। तर चिनुल्याला आता प्रश्न पडलाय की बाबा नक्की कुठे घेऊन चाललाय मला, कारण इकडच्या रस्त्याला मी कधीच आलेलो नाहीये आणि बाबाने सांगितलं की आपल्याला फिरायला जायचंय, पण नक्की चाललोय कुठे हा प्रश्न त्याला पडला। त्याच्यामुळे तो सारखा बाबांना एकच प्रश्न विचारत होता की आपण नक्की चाललोय कुठे। तर आता बघा आपण आलो आहोत इथे देवस्थानाच्या तिथे आणि सगळ्या गाड्या इकडे पार्क केलेल्या आहेत। त्यानंतर इथे एक कॉलेज पण आहे, जवळच कॉलेज आहे शेजारीच। तर हे आहे बनेश्वर वन उद्यान। तर वन उद्यानामध्ये आम्ही एंट्री केली आणि केली तर गाडी पार्क केली। दे ना आजीला दे ना,
बरं ये इकडं तू, इथे इथे. तुझं नाव सांग ना आजीला. आजीला नाव सांग ना तुझं. नाही घेत आजी, नाही घेत. ये नाव सांग, ये नाव सांग आजीला तुझं. नाव काय? गार्विक. होय. जेवला का तू? काय खाल्लं? काय खाल्लं तू? नाही आठवत. पोहे खाल्लो. होय. मग जाऊ दे मम्मीला पप्पाला, तुला पाहिजे पैसे. मग मम्मीला पप्पाला म्हणतो मी जा, मेरा आजी पैसे आजीला विचार जेवल्या का म्हणे. जेवल्या तुम्ही? मी जेवले की. जेवले की. कोण द्यावे जेवाय मला? चला चला, हा चला चला. आजीला बाय कर. चल बाय. तर त्या आजींशी गप्पा गोष्टी करून त्यांना बाय करून आम्ही आलो पुढे. तर इथे मंदिरात जाण्या अगोदर हे फुलं नारळ वगैरे सगळं घेतलं. त्यानंतर आम्ही पुढे मंदिरात गेलो. मंदिरात जाण्याच्या अगोदर इथे छान असे मस्त हातपाय स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं. छान दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथून बाहेर आलो. हे बघा, हे आहे बनेश्वर मंदिर, महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच नंदी आहे. तर तिथे गेल्यानंतर चिनुल्याने मस्त असे फिश पाहिले. तर त्याच्यामध्ये खूप सारे फिश होते, पण ते तलाव काही एवढा स्वच्छ दिसला नाही, खूप खराब होता आणि लोक काही ना काही टाकत होती. तर ही खूप घाणेरडी सवय असते लोकांना की काही ना काहीतरी त्यात टाकायचं. तर बघा, ह्यामध्ये आहेत खूप सारे फिश आहेत, त्यांची पिल्लं पण आहेत. आणि त्याच्यानंतर दुसराच त्याच्या शेजारी एक दुसरा तलाव होता. तर तिथे जवळपास तो स्वच्छ होता, म्हणजे त्याच्या तलावाच्या मानाने हा तर स्वच्छ दिसला आणि त्यातले मासे पण एकदम स्पष्ट दिसत होते. तर त्यातले कासव आणि मासे असं सगळं चिनुल्याला दाखवलं. ते दाखवल्यानंतर चिनुल्याला इतका जास्त आनंद झाला, त्याला मज्जा वाटत होती ते पाहायला. तुम्ही पाहू शकता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद. त्याला खूप मज्जा वाटत होती आणि तो दाखवत होता की हे बघा, हे इथे हा व्हाईट फिश आहे, गोल्डन फिश आहे, असं सगळं त्याचं चाललेलं होतं. आणि मे बी मंदिराचं काहीतरी काम चालू आहे, त्याच्यामुळे बाकीचा परिसर जो होता मंदिराचा तो म्हणजे कळस वगैरे ते सगळं झाकलेलं होतं, त्यामुळे ते काही पूर्ण घेता आलं नाही. त्यानंतर आम्ही आलो बाहेर. तर शूज वगैरे घातल्यानंतर आता म्हटलं आपण बालोद्यानात आणि वनोद्यानात जाऊयात म्हणून. तर त्याआधी आम्हाला काढायचं होतं तिकीट. तर हे गेले तिकीट काढायला आणि तिकीट फक्त मोठ्या माणसांसाठी होतं आणि लहान मुलांचं 5 वर्षांच्या नंतरची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तिकीट होतं. त्यामुळे चिनुल्याचं काही तिकीट काढलं नाही. चिनुल्या तर खूप खुश झाला, कारण त्याला स्लाईड करायला मिळणार होते, त्याच्यानंतर जुजू करायचे होते, अशा सगळ्या गोष्टी तिथे दिसत होत्या. त्याच्यामुळे त्याला खूप आनंद झाला, कारण पहिल्यांदा आम्ही बालोद्यानात गेलो. म्हणलं त्याला थोडंसं खुश करूयात. त्याला खूप मज्जा वाटत होती, पळून पळून जात होता छानपैकी सगळीकडे चढायला. त्यानंतर तो चढला सुद्धा, पण असं झालं की त्यातल्या बऱ्याचशा स्लाईड ह्या खराब झालेल्या होत्या, तुटलेल्या होत्या. मुळात त्याला ती जी राऊंडवाली रेड कलरची स्लाईड दिसते त्यावरती जायचं होतं, पण ती तुटली होती, त्यामुळे ती बंद करून ठेवलेली होती. त्यामुळे तिथे काही त्याला जाता आलं नाही. दुसरी जी ब्लू कलरची होती तिथून ये त्याला म्हटलं, पण पुढे गेल्यानंतर आम्हाला ते दिसलं की ती खराब झालेली आहे, खाली गेल्यावरती ती तुटलेली आहे. आणि म्हटलं काहीतरी इजा होईल, तर म्हटलं तिथे पण तू काही येऊ नको. मग दुसरी त्या बाजूला जी स्लाईड होती जी रेड कलरची होती आणि उभीच होती फक्त, तर यांनी त्याला त्या बाजूने खाली उतरायला सांगितलं. थोडासा मूड ऑफ झाला त्याचा, पण पोराने केली बाबा, थोडीशी मज्जा तरी केली तिथे, थोडीशी म्हणजे अगदी थोडीशी. त्याच्यानंतर इकडे आलो. इकडे आल्यानंतर पण त्याला खूप जास्त मज्जा वाटली, कारण ते गोल गोल फिरत होतं, पण तेवढीच त्याला भीती पण वाटत होती. पण एवढं आहे की भीती वाटण्यापेक्षा मज्जा आपल्याला जास्त वाटते हे त्याला खूप महत्त्वाचं वाटत होतं. त्याच्यामुळे त्याने थोडीशी तिथे मज्जा केली आणि छान मस्त मम्माला गाणं पण म्हणून दाखवलं, रो 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 यो बोटचं. तसं छानसं गाणं आणि मस्त मज्जा अशी करत आम्ही तिथून पुढे गेलो. तर आता तिथून तो उतरला खाली, कारण ते थोडंसं असं नाही का उलटं फिरत होतं आणि म्हणत होतं मम्मा ते अप अँड डाऊन होतंय, तर मला तिथून उतरायचं आहे.
तर तिथून उतरला. त्याच्यानंतर आम्ही हळूहळू पुढे निघालो होतो वन उद्यानाकडे. तर आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली ॲडव्हेंचर पार्कच्या बाजूला आहे तिथे, कारण तिथे धबधबा पण आहे आणि ॲडव्हेंचर पार्क पण आहे. तर म्हटलं बघूयात तिथे कुठले कुठले ॲडव्हेंचर आहे, म्हणजे तिथे गेल्यानंतर आपल्याला जर चिनुल्याला कुठले ॲडव्हेंचर करता येत असतील तर आपण करून देऊयात. पण तिथे गेल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या. त्याआधी चिनुल्याची इतकी जास्त धावपळ चाललेली होती, खूप जास्त धावपळ चाललेली होती त्याची. इकडे पळायचे तिकडे पळायचे आणि त्याला जे काही दिसत होतं ना ते सगळं वेगळं होतं. तो अनुभवच त्याच्यासाठी वेगळा होता. त्यामुळे तो जसा अनुभव घेत होता, जसं त्याला शक्य आहे तसं मी त्याला घेऊन देत होते. त्याला कुठल्याही प्रकारे हे करू नको असं अजिबात म्हटलं नाही. जसं करत होता तसं करू दिलं. तर बघा कसा मस्त पळून पळून, त्याला फक्त एवढंच म्हटलं की बाळा जास्त पळू नको, नाही तर तुझे पाय दुखतील, कारण खूप फिरायचं आहे, हे खूप जास्त मोठं आहे. पण त्याचं काही त्यामध्ये लक्ष नव्हतं. त्याला पळायचं होतं, फिरायचं होतं, खेळायचं होतं. आज फक्त त्याला मजा मस्ती करायची होती. आणि हे आहे ॲडव्हेंचर पार्क. तर इथे ॲडव्हेंचर पार्क आहे, खूप सारे ॲडव्हेंचर आहेत तिथे. पण तिथे काही मी त्याला ॲडव्हेंचर करून दिले नाही, कारण ते खूप मोठ्या मोठ्या मुलांसाठी होते. त्यानंतर आम्ही गेलो धबधब्याकडे. जास्त पुढे गेलो नाही, अलीकडूनच बघितला आम्ही धबधबा. आणि त्यानंतर इथे येऊन आम्ही स्नॅक खायला बसलो. चिनुल्याला थोडंसं खायला दिला खाऊ आणि बसलोय. पण आता पडायला लागलाय पाऊस, थोडा थोडासा भुरकट भुरकट चालू झालाय पाऊस. हे कसं वाटतंय? कसं वाटलं? होय काय होय, मजा वाटली काय? छान आहे ना? होय.